नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले। मी एक हृदयरोग विशेषज्ञ आहे। मी कार्डियोलॉजी क्लिनिक वाकड पुणे येथे प्रॅक्टिस करतो। मी या यूट्यूब चॅनलद्वारे हृदयरोगाविषयी माहिती देत असतो। तुम्हाला नियमित अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर आज आपण डिस्कस करणार आहोत रेग्युलर चेकअप्स काय केले पाहिजे हेल्दी हार्टसाठी। याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ब्लड प्रेशर चेकअप। एका व्यक्तीने जेव्हाही त्याचं वय 20 वर्ष होईल तेव्हा पहिल्यांदा ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे। अगर तेव्हा ब्लड प्रेशर 120/80 पेक्षा कमी असेल तर प्रत्येक 3 वर्षांनी ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे। अगर ब्लड प्रेशर ॲबनॉर्मल किंवा जास्त असेल तर ते डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तेवढ्या फ्रिक्वेन्सीने ब्लड प्रेशर चेकअप केलं पाहिजे। दुसरी गोष्ट कोलेस्ट्रॉल लेवल। अगेन कोलेस्ट्रॉलसाठी पण जेव्हाही कोणी 20 वर्षाचं होईल तेव्हा पहिल्यांदा कोलेस्ट्रॉलची लेवल चेक केल्या पाहिजे आणि नॉर्मल असतील तर प्रत्येक 3 वर्षांनी चेक केल्या पाहिजे। कारण की काही कोलेस्ट्रॉलच्या रोग जसे की फॅमिलियल हायपरकोलेस्ट्रोलेमिया हे लहान मुलांमध्येही दिसून येतं। तिसरी गोष्ट शुगर लेवल्स। इंटरनॅशनल गाईडलाईन्स हे सांगतात की जेव्हाही कोणी 45 वर्षापेक्षा जास्त होईल तेव्हा त्यांनी पहिल्यांदा शुगर चेकअप केलं पाहिजे। अगर शुगर लेवल नॉर्मल असेल तर त्याच्यानंतर प्रत्येक 3 वर्षांनी केली पाहिजे आणि ॲबनॉर्मल असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे ती शुगर लेवल चेक केली पाहिजे। चौथी गोष्ट येते ECG दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम। ही टेस्ट युजली त्याच्यामध्ये सांगितली जाते ज्याच्यामध्ये हार्ट डिसीज सस्पेक्टेड आहे। दुसरी गोष्ट ज्यांना इन्शुरन्स काढायचा आहे। तिसरी गोष्ट ज्यांना एखादा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स किंवा हाय रिस्क जॉब आहे अशा गोष्टी करायच्या असतील तेव्हा ECG टेस्ट सांगितली जाते। देन 2D इको। 2D इको ही टेस्ट जेव्हा ECG ॲबनॉर्मल आहे किंवा एखादे डॉक्टर तुमच्यामध्ये हृदयरोग सस्पेक्ट करत आहेत तेव्हा हे 2D इको काढण्यासाठी सांगितलं जातं। देन स्ट्रेस टेस्ट, त्याला TMT किंवा ट्रेडमिल टेस्ट असंही म्हणलं जातं। ही एक हृदयामध्ये ब्लॉकेजेसची प्रोबॅबिलिटी ओळखण्यासाठी टेस्ट केली जाते। ही टेस्ट तेव्हा सजेस्ट केली जाते तेव्हा तुम्हाला छातीत दुखणं असेल आणि डॉक्टरांना वाटत असेल की हे ब्लॉकेजेसचं लक्षण असू शकतं तेव्हा ही टेस्ट सजेस्ट केली जाते। देन आता CT करोनरी कॅल्शियम स्कोर। ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे ज्याच्यामध्ये काय हृदयरोगाची लक्षणं नाहीत पण रिस्क फॅक्टर आहे त्याच्यामध्ये एक CT कॅल्शियम करोनरी स्कोरिंग ही टेस्ट सजेस्ट केली जाते। आणि लास्टला येतं CT करोनरी अँजिओग्राफी। ही टेस्ट अगर तुम्हाला रिस्क फॅक्टर आहेत, वय जास्त झालेलं आहे आणि तुम्हाला काही लक्षणे हृदयरोगाची आढळून येत असतील तेव्हा CT करोनरी अँजिओग्राफी सजेस्ट केली। तर मी हे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी नियमित आपलं शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे तर केलंच पाहिजे। हे सोडून ॲटलिस्ट इयरली स्ट्रेस टेस्ट आणि ECG हे पण करून पाहिलं पाहिजे। अगर ह्या तपासामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्या तर 2D इको किंवा CT करोनरी अँजिओग्राफीचीही गरज पडू शकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा। तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता, त्याचा मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। धन्यवाद।